उद्या वसंत पंचमी आहे, 23 जानेवारी शुक्रवार. आणि या दिवशी जर का आपण हा मंत्र बोललात ना, मग हा मंत्र आईने बोलू द्या, वडिलांनी बोलू द्या किंवा मुलाने स्वतः बोलू द्या. तुमचं मूल जर 3-4 वर्षाच्या पुढचं असेल ना, तर तुम्ही नक्की मुलाला पण तुमच्या सोबत घेऊन हा मंत्र बोलायला सांगा. त्याच्या बुद्धीवर खूप छान असा फरक पडेल. त्यामुळे हा मंत्र उद्या नक्की म्हणायचा आहे व त्यासोबतच एक काम देखील आपल्याला करायचं आहे. तर ते कोणतं तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, जो कोणी हा उपाय करतो ना, हा मंत्र म्हणतो ना, त्याला खरंच खूप छान अनुभव येतात. गेल्या वर्षी पण वसंत पंचमीला ज्यांनी कोणी हा मंत्र बोलला, ज्यांनी कोणी हे उपाय केले आहेत ना, त्यांना खूप छान अनुभव आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील हा मंत्र नक्की म्हणा. तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल, त्याचं अभ्यासात मन लागत नसेल किंवा तो अभ्यास तर करतोय पण त्याच्या लक्षात राहत नसेल, तर त्यासाठी हा अत्यंत असा प्रभावी मंत्र आहे. कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पण काय होतं ना, एक्झामला गेलं की विसरून जातात. त्यांच्या लक्षातच येत नाही की याचं उत्तर हे होतं की त्याचं ते उत्तर होतं. खूप गोंधळून जातात. अशा वेळेस माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्वाचं असतं. कारण की माता सरस्वतीला विद्येची देवता असं म्हटलं जातं. आणि जर का आपण माता सरस्वतीला प्रसन्न केलं ना, तर आपल्या मुलावर तिचा आशीर्वाद सदैव राहतो. त्यामुळे आपल्याला उद्या नक्की हा मंत्र म्हणायचा आहे. त्यासोबतच तुमच्या मुलाला उद्या तुम्ही स्वतः देखील, माता सरस्वतीला पिवळा किंवा पांढरा रंग खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे, पांढरे कपडे असतील ना, तर तुम्ही नक्की ते घाला व त्यासोबतच तुमच्या मुलांना देखील ते घालायला सांगा. सरस्वतीसाठी तुम्ही नैवेद्य म्हणून कुठलीही पिवळ्या रंगाची गुळाची वस्तू बनवू शकता. अगदी तुम्ही बुंदीचे लाडू बनवले तरी चालेल किंवा एखादी मिठाई असेल तरी चालेल. माता सरस्वतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. आणि त्यासोबतच मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील हे तुम्हाला सांगितलं होतं की उद्या तुमच्या मुलाच्या जिभेवरती तुम्हाला ऐम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र लिहायचा आहे. तो लिहिला ना, तर मुलांची बुद्धी खूप वाढते, त्यांची स्मरणशक्ती वाढते, त्यांच्या लक्षात राहू लागतं. त्याच्यामुळे हा मंत्र म्हणजेच हा बीज मंत्र ऐम हा तुम्ही मग तुळशीच्या काडीने लिहा किंवा मग तुमच्याकडे सोन्याची अंगठी असेल, कशानेही लिहिलं ना, मधामध्ये ते बुडवायचं आणि जिभेवरती काढायचं आहे तुमच्या मुलाच्या. मूल 2 वर्षापुढचं हवं. 2 वर्षाच्या खालचं असेल तर मुलासाठी तुम्ही स्वतः देखील हा उपाय करू शकता. व त्यासोबतच मंत्र कोणता म्हणायचा आहे तर बघा, जो मंत्र म्हणणार आहात ना, तो तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर म्हटला तरी चालेल किंवा संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर म्हटला तरी चालेल. कमीत कमी 1 माळ तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे: ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः. हा मंत्र तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे. तुमच्या मुलाला जर माळ घेऊन मंत्र म्हणता येत असेल ना, ते मूल जरा मोठं असेल ना, तर तुम्ही तुमच्या मुलाला देखील हा मंत्र कमीत कमी 1 माळ म्हणायला सांगा. व तुमचं मूल छोटं असेल, म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 10 वर्षापर्यंतच्या मुलांना माळ घेऊन इतका मंत्र म्हणता येत नाही, तर तुम्ही तुमच्या जवळ बसवा व तुमच्या सोबत हा मंत्र मुलाला म्हणायला लावा. त्याच्या मुखातून हा मंत्र निघाला पाहिजे, गेला पाहिजे. बघा, माता सरस्वतीचा आशीर्वाद त्याला नक्की लाभेल. खूप असा पॉवरशाली हा मंत्र आहे. त्याच्यामुळे उद्या तुमच्या मुलाला तर हा मंत्र म्हणायच लावायचा आहे, पण पालकांनी देखील हा मंत्र नक्की म्हणायचा आहे. त्यासोबत माता सरस्वतीच्या फोटोची पूजा करायची आहे, आरती करायची आहे. इवन प्रत्येकाच्या शाळेत होत होतं की नव्हतं माहिती नाही, पण आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा प्रत्येक शुक्रवारी माता सरस्वतीची आरती ही आमच्या शाळेमध्ये होत होती. कारण की माता सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळे प्रत्येक शुक्रवारी आमचे शिक्षक शाळेमध्ये ही आरती घेत असायचेच. त्यामुळे तुम्ही उद्या माता सरस्वतीची आरती देखील करा. व नैवेद्य म्हणून तर तुम्हाला सांगितलं मी की कुठलाही गोडाचा एखादा पदार्थ तुम्ही बनवू शकता. पण उद्या हा मंत्र तुम्हाला नक्की म्हणायचा आहे व त्यासोबतच मुलांच्या जिभेवरती ऐम नक्की काढायचं आहे. बघा, हे 2 उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा. तुमच्या मुलामध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.